तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज पाहणार आहोत की आपण कापसाचं जास्तीत जास्त उत्पादन कसं काढण्यास आपल्याला मदत होईल, आपण ह्याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा झाड बघू शकता की ह्याची मी पानं काढले की तुम्हाला फळ फांद्या दिसत, म्हणून तर फांद्या मोजूत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 फळफांद्या आहेत आणि वरी अजून राहणार, आणि इथून सुद्धा फुटायचे चालू आहेत मित्रांनो. अजून वरी फुटायचे राहिलेले आहेत फळफांद्या. आपण एका पहाटीला जर 20 जरी धरलंय तर आपल्याला 100 बोंड आपल्याला एका पहाटीला लागू शकतात. तर मित्रांनो, ह्याच्यासाठी आपल्याला जे सुरुवातीला जे नियोजन करायचं आहे की आपण जे अंतर आहे, जे पटा पद्धत म्हणजे आपल्याला कमीत कमी 4 ते 5 फुटाचं अंतर, म्हणजे कमीत कमी 5 तरी फुटाचं आपल्याला पटा पद्धत लागवड करायची आहे, जेणेकरून मध्ये खेळती हवा लागते. आणि जर जर जास्त जर दाटवा केला आपण पटा पद्धत म्हणून 3 फुटावरच लावतो मित्रांनो आपण, 3 बाय 1 वर, त्याच्यामुळे काय होतं, दाटवा होतो. तर आपल्याला अंतर वाढवायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण जे खातं देतो, जे कमी